डीप एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट टू शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट फाईन लीग. डीपला पण पाहतो एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला तैनात आहे आणि एक मिड विकेट. पहिलाच बॉल भारतसाठी अखूट टप्प्याचा बॉल होता. फटक्यासाठी जागा बनवायची होती. ऑलरेडी मात्र बॅटला स्पर्श करून चेंडू अगदी नक्कीच आपण पाहतो यष्टीरक्षकाच्या जवळ जात असताना हा चेंडू डॉट येतोय. म्हणजे आजच्या सकाळची सुरुवात डॉट चेंडूने पाहायला मिळाले. कारण पहिल्या 2 दिवसामध्ये आपण पाहिले तर चौकार षटकार पाहायला मिळाले. एखादा दिवस सिंगल डबल देखील आपल्याला पाहायला मिळाली. परंतु आज डॉट. यावेळेस अजून एक चेंडू अप्रतिम स्विंग अँड मिस. षटक क्रमांक पहिलं आणि या पहिल्या षटकामध्ये आपण पाहतो 2 चेंडू येतात डॉट. पहिलं पाबंदीचं षटक कशा प्रकारे फेकावं अद्यापपर्यंत जर आपण पाहिलं तर या मॅचवरती, कारण सकाळचं सत्र सातत्याने प्रत्येक खेळाडूला मात्र अनुकूल असतं असं नाही आहे. यावेळेस हे चित्र मैदानावरती थोडासा चेंडू बाहेर येतोय. चेंडू पडल्यानंतर जास्त स्विंग होतोय. नक्कीच आपण पाहतो लेग ब्रेक आणि चेंडू मात्र ऑब्स्टिकला सोडून जाणारा. यावेळेस पंच जतीन भुयाल सर सांगत असताना एस इट इज अ वाईड बॉल. बघा सर्कलमधून तुम्ही स्टार्ट घ्यायचं नाही आहे. जर पंचांनी ते जर घेरलं तर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. तुम्ही जे इनफिल्डमध्ये क्षेत्ररक्षक जी व्हीवर रचना आहे ती मात्र तुम्हाला आतच जे काही क्रिया करायचे ते करायचे आहेत. हे नियम आहे. यावेळेस इथे लाईन चांगली पाहायला मिळते. अद्यापपर्यंत बॅटने धाव नाही आहे. रिया 11 संघाची आपण पाहतोय. संघाचे संघ मालक बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन समितीचे अध्यक्ष आदरणीय श्रीधर धुळे यांचा संघ आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करत असताना. भारत धुळे तयार. यावेळेस फटका सजवण्याचा प्रयत्न. स्कोर ऑफ द विकेट क्षेत्ररक्षक तैनात. इथे यावेळेस सिंगल. 30 चांगली फेकी पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण चांगलं होतं आणि क्षेत्ररक्षण चांगलं आणि फेकी देखील चांगली पाहायला मिळते. तोपर्यंत एक धाव. स्वतःचं व संघाचं खातं नक्कीच मी म्हणेन संघाचं खातं जर ऑलरेडी एक्स्ट्रा धाबेने खुल्लं झालं होतं, परंतु भारत धुळेचं खातं यावेळेस चौथ्या चेंडूवरती खुलं होत असताना टीमची टोटल यावेळेस 2. पाबंदीचं पहिले षटक. प्रत्येक संघाला माहिती आहे जो संघ जिंकेल त्या संघाला 2 गुण, जो संघ परास्त होईल त्या संघाला मात्र कोणत्या प्रकारचे गुण दिले जाणार नाही आहे. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर नक्कीच एक सामना गमावला गंधर्व ईगल संघाने शेवटचा आणि 2 संघांचं अस्तित्व त्या सामन्यामुळे धोक्यात आलं. भोलाशेठ बॉईज आणि गंधर्व ईगल्स. यावेळेस इथे मात्र कट करण्याचा प्रयत्न. फलंदाज होत आहेत बाद. ॲसिड इज आउट. फटका फसलाय. अक्षरशः भाग पाडलं मी म्हणेन आराब शेखला आणि यावेळेस परतावा लागेल. विशाल भारती जबरदस्त गोलंदाजी करत असताना आपण पाहतो आरापला. फलंदाज होत आहेत बाद. पहिला लागणारा धक्का. यावेळेस विशाल बॅक टू द पॅव्हिलियन. आज दुसरा दिवस असेल. टेस्ट मॅच चालू आहे. त्यामध्ये भारताचा विचार केला तर पहिल्या डावामध्ये 300 पेक्षा जास्त धावा अद्यापपर्यंत धावफलकावरती असतील. ही सातत्याने माहिती तुम्हाला आम्ही इंटरनॅशनलची देखील तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू, जेणेकरून प्रत्येक खेळाडूला ती अपेक्षा असते की आज मॅच आहे, परंतु आमची देखील मॅच आहे. यावेळेस 2 धावा. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. बॅकफुटवरती येऊन क्षेत्ररक्षक तैनात. त्यावेळेस पॉइंटला आपण पाहतोय 1 धाव इथे मात्र मिळत असताना शशिकांत लोंगले बेलवली टीमचा हा खेळाडू आहे. बेलवली गावातून हा खेळाडू बिलॉंग करतोय आणि आज रावी 11 संघाच्या विरोधात रिया 11 या संघामध्ये स्थान मिळवलंय. रिया वर्सेस रावी आर फॅक्टर. चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला आशिष मोरे अर्थात शिवाचा विचार केला तर एक व्यावसायिक खेळाडू. गेली 2 वर्ष त्यांना आपण पाहिलं तर क्रिकेटपासून वंचित होत आहे, परंतु नव्याने आता मात्र काहीतरी करण्याचा एक विक्रम, एक धाडस मनामध्ये सातत्याने आशिष मोरेच्या मनामध्ये आपण पाहतोय. कारण आपण पाहतो ॲज अ बॉलर म्हणून जबरदस्त कामगिरी राहिली आशिषची. सातत्याने बदलापूर शहरामध्ये जेव्हा जेव्हा व्यावसायिक संघ
नावारूपाला आले तेव्हा मात्र आशिष मोरे अर्थातच चिवाचा उल्लेख सातत्याने होत होता आणि आता मात्र स्वतः संघ मालक आणि ॲज अ बॉलर म्हणून नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील आपल्या या मॅचमध्ये. रावी 11 संघाकडून षटक क्रमांक दुसऱ्या वेळेस अरविंद भोसले पावपलीच्या दुसऱ्या षटकामध्ये P2 मध्ये. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं हराब शेखला, ज्याने मात्र अत्यंत चांगला स्पेल सकाळच्या सत्रामध्ये दाखवला. कारण ही खेळपट्टी सातत्याने रंग बदलते बघा. ही फर्स्ट वॉर्निंग असेल रावी 11 संघासाठी, कारण ऑलरेडी तुम्ही भरपूर वेळ घेतलेला आहे. कारण सातत्याने सूचना करून देखील तुम्ही जर ऐकत नसेल तर तुम्हाला पेनल्टीशिवाय पर्याय नाही आहे हे सांगत असताना निरंजन सावंत सर यावेळेस फक्त एक धाव सिंगलच्या मदतीने सातत्याने तुम्हाला 5 षटकामध्ये 25 मिनिटं खर्च करायचे आहेत आणि त्या 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं कव्हर करायचे आहेत. हे समीकरण सातत्याने प्रत्येक मॅचला तुम्हाला पाहायला मिळेल. कारण 25 मिनिटं हा अवधी प्रत्येक षटकासाठी 5 मिनिटं जास्तीत जास्त देण्यात येतात आणि त्या 5 मिनिटांमध्ये तुम्हाला 6 चेंडू फेकायचे आहेत. मग ते तुम्ही नक्की स्वेर चेंडूंमध्ये नियंत्रण करा किंवा तुम्ही चांगली गोलंदाजी कराल तर तुम्हाला नक्कीच वेळ तुमचा वाचेल. यावेळेस आपण पाहतो लॉंग ऑफला चेंडू होतो, विशाल तिथे होत्या. दापोली टीमचे खेळाडू आहेत. एक सिंगल अद्यापपर्यंत जर विचार केला तर मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं जातं रिया 11 संघाच्या खेळाडूंना. सलामीला आपण पाहिलं भारत धुळे ॲज अ कॅप्टन. त्यांच्या समवेत आपण पाहिलं विशाल भारती. कारण विशाल भारतीला मात्र नक्कीच थोडंसं निराश व्हावं लागलं. इथे पुन्हा एकदा शशिकांत लोंगले आपण पाहतोय. अपड्राईव्हच्या माध्यमातून एक सिंगल, सातत्याने सिंगल डबल ची ही लाईफ लाईन इथे मात्र क्रिकेटची यूज केली जाते. टीमची टोटल स्कोर कार्डवरती 6 धावा. यानंतर आमंत्रित करेन बैकर वॉरियर्स आणि मयुरेश 11 दोन्ही टीमचे खेळाडू आपण खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचं आहे आणि नाणेफेकीसाठी जेव्हा मी कॉल करू तेव्हा मात्र तुम्ही आमच्या टॉस बॉक्समध्ये पाहिजेत याची नोंद घ्या. कारण आज इथे मात्र कोणत्याही संघासाठी मात्र कोणता एक शब्द ऐकून घेतला जाणार नाही आहे. कारण वेळ फार कमी आहे, अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसामध्ये 2 सेमीफायनल 1 मेगा फायनल असे एकंदरीत टोटल 9 सामने ऑलरेडी कव्हर करायचे आहेत. जर या मॅचमध्ये रँकिंगमध्ये जर काय झालं तर एक्स्ट्रा मॅचेस 10 ते 12 मॅचेस कव्हर करायचे आहेत. यावेळेस इथं मात्र आपण पाहतोय कव्हरच्या दिशेने कव्हर ड्राईव्ह, तोपर्यंत फक्त सिंगल, एकापेक्षा मात्र काही नाही. अत्यंत चांगली गोलंदाजी मी म्हणेन सकाळच्या सत्रामध्ये विजय पगारे आम्हाला सांगत असताना जी स्थिती पहिल्या दिवसामध्ये होती आणि गोलंदाजांसाठी ही खेळपट्टी नंदनवन ठरत होती, आता मात्र या मॅचमध्ये देखील अधिराज्य गाजवत असताना आपल्याला पाहायला मिळतात. जबरदस्त गुड बॉलिंग. दोन ऑफिशियल आपण पाहतोय. नो कॉन्ट्रोवर्सी, अचूक माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात. यावेळेस इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक मिस टायमिंग झालंय. यावेळेस वाट कॅच, फलंदाज होतात बाद. भारत धुळेला परतावा लागेल. 1 मोर विकेट डाऊन. रिया 11 टीमला लागणारा हा दुसरा धक्का. सरोज येत आहेत. अशी सरोजला तुम्ही पाहू शकाल, एक व्यावसायिक खेळाडू आहे. नक्कीच आज रिया 11 संघासाठी चला थोडंसं फास्ट घ्यायचं. पहिल्या मॅचला ऑलरेडी आपण लेट आहोत. नक्कीच काल सूचना केली धनराज म्हात्रे, सचिन दलाल, पूर्ण आयोजन कमिटीने की आपण 8 ते 8:15ला पहिला बॉल आपण रिलीज करू, परंतु ते चित्र घडलं नाही. ऑलरेडी तब्बल एक तास आपण लेट आहोत. कारण 9:25 पहिला चेंडू रिलीज झाला. बघा बदलापूर प्रीमियर लीग म्हटलं तर डिसिप्लिन, सातत्याने शिस्त. यावेळेस इथे मात्र कट केला चेंडू पॉइंटमध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने येत आहे चेंडूवरती. चेंडू घरंगळत चालला. क्षेत्ररक्षक चेंडूला गॅदर करतील तोपर्यंत 2 धावांचा अवधी आशिष सरोजकडे होता.
आशिष सरोजचा विचार केला तर बदलापूर बॉईज या संघासाठी सातत्याने त्याची नेहमी चांगली भूमिका राहिली आहे ऑलराऊंडर म्हणून. गोलंदाजी असेल फलंदाजी असेल आशिष सरोजला तुम्ही नेहमी पाहिलं बदलापूरमधून. बदलापूर बॉईज ही टीम जेव्हा उदयास आली तेव्हा मात्र आशिष सरोज नावाचा एक अत्यंत वेगवान गोलंदाज ऑन अ स्ट्राईक. रिव्हर्सचा टॅम स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू बॅटचा संपर्क पाहायला मिळत नाही तोपर्यंत डॉट. यावेळेस वाईड बॉल. जतीन बोयाल सर सांगत असताना आउटसाइड दी ऑफ स्टंप हा चेंडू थोडासा बाहेर रिलीज झाला अराब शेखचा, कारण सातत्याने व्हेरिएशन. अराब शेख आपण पाहिलं तर अगदी मीडियम फास्टरमध्ये जे कलात्मक गोलंदाजी होती आहे यावेळेस सोपा असेल तिथे टिपला जाईल. जबरदस्त मॅच आणि जबरदस्त कॅच आपण पाहतोय. फलंदाज होतील बाद. आशिष सरोजला परतावा लागेल. वन मोर विकेट डाऊन. लागणाऱ्या तिसऱ्या विकेटचं पतन. अत्यंत चांगलं संगीत, कारण सकाळच्या सत्रामध्ये आपण जर पाहिलं तर या मंत्रमुग्ध वातावरणात कुठेतरी नक्कीच देश भक्तिगीते तुम्हाला पाहायला मिळतील. देशावरती सातत्याने संगीत तुम्हाला पाहायला मिळेल, कारण आज 14 फेब्रुवारी कदाचित त्या प्रियकर आणि प्रेयसीला आज मजेचा दिवस असेल, परंतु या भारतावरती झालेल्या भ्याड हल्ल्यामुळे मात्र आजचा काळा दिवस आपण संबोधू. कारण सातत्याने आपण पाहिलं तर ज्या जवानांमुळे आपण आज सातत्याने सुरक्षित आहोत. कारण जर आपण पाहिलं तर जवान नसतील जे आपल्या सीमारक्षक नक्कीच सातत्याने आपल्यासाठी प्राणाची आहुती देतात, त्यांच्यासाठी मात्र आजचा दिवस. षटक क्रमांक 3 गोलंदाज अराब शेख. अराब शेखचा विचार केला तर अराब शेखने पहिले षटक हाताळलं, त्यामध्ये एक स्वेअर चेंडू होता, त्यामध्ये धाबा खर्च केला 3. एक विकेट. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय. फलंदाज होतात बाद. मिस टायमिंग झालंय. यावेळेस एलिव्हेशन कमी पाहायला मिळतंय. इथे शशिकांत लोंगलेला परतावा लागेल. वन मोर विकेट डाऊन. अजून एक धक्क्याचं यावेळेस विकेटचं पतन होत असताना चौथा धक्का लागतोय रिया 11 टीमला. थँक्यू रवी भोईर. यावेळेस लाईन चांगली पाहायला मिळते. जबरदस्त गुड बॉलिंग. पहिलं आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिले षटक, आणि या षटकातून आपण पाहिलं तर काहीतरी शिकायला मिळालं. गोलंदाज अराब शेखच्या माध्यमातून सातत्याने व्हेरिएशन. अगदी आपल्या कोठ्यातील जे 6 चेंडू आहेत ते 6 चेंडू वेगवेगळ्या पद्धतीने फेकण्याचं काम अराब शेखचं असतं. SS क्रिशा बदलापूर टीमचा हा सलामीवीर गोलंदाज आहे. इथे यावेळेस ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न. फटक्यासाठी जागा बनवली. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू सरळ जाईल. यावेळेस लॉंग स्टॉप एंडला, आणि यावेळेस रन्स मिळतील 4. हा येतोय चौकार. इथे समाप्त झालाय. आता मात्र आशिष येत आहेत. आशिष मोरे अर्थातच व्यावसायिक खेळाडू. चिवाला तुम्ही पाहू शकाल. थोडासा चिवाचा लुक चेंज असेल, कारण 2 वर्षापूर्वीचा आशिष आणि
आताचा आशिष थोडंसं फरक पाहायला मिळतंय. भन्नाट वेग आशिषकडे देखील आहे. भन्नाट वेगाची सातत्याने गोलंदाजी आशिषच्या भात्यामध्ये आपल्याला कोठ्यामध्ये पाहायला मिळेल. ही 6 चेंडू यावेळेस नक्कीच एक निर्णायक षटक. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 3, अरविंदच्या षटकामध्ये धावा आल्या 5 आणि अराब शेखच्या पुन्हा एकदा षटकामध्ये धावा आल्या 7. म्हणजे इकॉनॉमिकल गोलंदाजी 3, 5, 7 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली. प्रत्येक षटकामागे फक्त 2 धावा वाढत आहेत रिया 11 टीमसाठी. कदाचित हे षटक या षटकामध्ये धावा येतील का? धावा याव्या लागतील, कारण 40 ते 45 धावा जर तुम्ही 5 षटकामध्ये बनवता तर एक फायटिंग टोटल होईल. इथे यावेळेस रवी भोईरसाठी अक्कूट टप्प्याचा बॉल, भन्नाट वेग होता, जबरदस्त गोलंदाजी. नक्कीच आपण पाहतोय आशिष मोरेची तोच दरारा कायम पाहायला मिळतोय. आणि यावेळेस पहिला चेंडू डॉट. अप्रतिम, सुरेख. सातत्याने आज जर इम्प्रेस केलं असेल तर रावी 11 टीमचे गोलंदाज अरविंद असेल, अराफ असेल आणि आता मात्र आशिष. ए फॅक्टर. हाफ ट्रॅकर बॉल, फटका सजवलाय. रवी भोईरने मात्र फटकासाठी जागा बनवली. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये येणारा अजून एक दर्जेदार स्ट्रोक चौकार. चौकार आलाय. जेव्हा तुम्ही हाफ ट्रॅकर बॉल द्याल, जेव्हा तुम्ही फुलटॉस बॉल द्याल, तेव्हा सातत्याने प्रत्येक फलंदाजाला पर्वणी असते, म्हणजे जी संधी असते. यावेळेस रवी भोईरसाठी स्ट्रॉंग अपील. इट इज आउट. खात्रीत पकडलंय. लेग बिफोर विकेट. फलंदाज मात्र बाद होतील. रवी भोईरला परतावा लागेल. लागणारा 5वा झटका टीम रिया 11ला. आशिष मोरेच्या गोलंदाजीमध्ये आपण पाहतो 4 धावा अद्यापपर्यंत खर्च केल्यात, 1 विकेट्स. अराब शेखची पहिली गोलंदाजी, त्यामध्ये 3 धावा 1 विकेट्स. अरविंदची दुसरी गोलंदाजी, त्यामध्ये 5 धावा 1 विकेट्स. त्यानंतर पुण्याचे एकदा अराब 7 धावा 2 विकेट्स आणि आशिष मोरे 4 धावा 1 विकेट्स. षटक क्रमांक 4. बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज आशिष. स्ट्राईक एंडला प्रमोद वारगडे. पहिलाच बॉल यावेळेस प्रमोदचा ऑन साईडला वळवलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. एक धाव तर कंप्लीट. दुसरा धाबेचा प्रयत्न होत नाहीये, कारण क्षेत्ररक्षण लाजवाब पाहायला मिळतंय. जेव्हा जेव्हा चांगलं क्षेत्ररक्षण होतं तेव्हा फक्त सिंगल डबल पेक्षा मात्र जास्त धावा मैदानावरती येत नाही आहेत. कारण आपण पाहतो आता मात्र जी पाबंदी होती सुरुवातीला 2 षटकामध्ये, त्यामध्ये धावा आल्या नाही आहेत या 11 संघासाठी. आता मात्र मेहनत करावी लागेल, संघर्ष करावा लागेल. यावेळेस अलॉंग द कार्पेट पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तैनात. मिड ऑफला आपण पाहतोय प्रदीप भोईर आणि यावेळेस सातत्याने फंबल होतात. बॅकअप चांगला पाहायला मिळतोय. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकामध्ये आपण पाहतो यावेळेस 21 धावा. प्रदीप भोईरला तुम्ही पाहू शकाल, बेलवली टीमचे खेळाडू आहेत, अत्यंत फायटर क्रिकेटर, ज्याने मात्र सोनारपाडा संघाला बीट केलाय. चॅम्पियन पद या वर्षीचं पटकावलं. यावेळेस आपण पाहतो ऑन साईडला अलॉंग द कार्पेट क्षेत्ररक्षक येत आहेत वेगाने, तोपर्यंत त्याच्या बघ्याच्या बाहेर 5चा इशारा येतो. 4 रन चौकार.
तर आपण रिया 11 संघाच्या ग्राफवरती जर धावसंख्येच्या ग्राफवरती नजर टाकली तर 3.00 दोन षटकामध्ये 4.00 त्यानंतर 3 षटकामध्ये आपण पाहिले तर एकंदरीत 15 धावा आपण पाहिल्या. त्यामध्ये जर विचार केला 5.00 आणि या चौथ्या षटकामध्ये 6.25च्या सरासरीने तब्बल 25 धावा. हे करंट रन रेट असेल. शेवटचं षटक आणि अंतिम गोलंदाज जब्बार. पहिलाच बॉल यावेळी जब्बारला आपण पाहतोय वळवलाय चेंडू सरळ जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे पंचांचा इशारा येतोय. दॅट्स अ 4 रन. गुड शॉट. रन्स मिळतील 4. टीम षटक धावसंघ फलकावरती 29 धावा. या 5 षटकामध्ये कमसे कम 20 ते 25 धावा नक्कीच बनवण्याचा मानस असेल. प्रत्येक चेंडूवरती प्रहार केला जाईल कारण अंतिम षटक आणि हाणामारीचं षटक या षटकाला का म्हटलं जातं कारण प्रत्येक चेंडूवरती तुटून पडले असतात. फलंदाज यावेळेस आपण पाहतो पहिला चौकार. पुन्हा एकदा शफल झालेत. अजून एक चांगला फटका सजवण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे लागोपाठचा येणारा हा दुसरा चौकार. याच दरम्यान बैकर वॉरियर्स संघाचे संघनायक आणि मयुरेश 11 मयुरेश सुपर किंग आणि बैकर वॉरियर्स एका बाजूला मधुकर म्हात्रे आणि दुसऱ्या बाजूला दिलीप बैकर हे संघ मालक असतील. त्यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल बैकर वॉरियर्स मयुरेश सुपर किंग. यावेळेस अजून एक फटका. जबरदस्त इम्प्रोव्हायझेशन सातत्याने आपण पाहतो. दोन चौकार आल्यानंतर एक सिंगल येते. अद्यापपर्यंत विचार केला तर 3 चेंडूमध्ये 9 धावा जब्बारने खर्च केल्या. धावसंघाचा ग्राफ सुरुवातीला जर असा अटॅक केला असता भारत धुळेने अटॅक केला असता विशाल भारतीने पण तो थोडंसं निराश केलं. भारत धुळेने 6 चेंडू फेस केले. 3 धावांवरती बाद झाले. विशाल भारतीचा विचार केला तर खाता न उघडतात विशाल भारतीला परतावं लागलं. शशिकांत लोगलेने 5 चेंडू फेस केले. सिंगलच्या मदतीने 4 धावा जमा केल्या. यावेळेस आपण पाहिलं तर फलंदाज आशिष सरोजचा विचार केला. 1 चेंडू फेस केला. दोन चेंडू फेस केले. 2 धावांमध्ये आशिष बाद झाले. त्यानंतर रवी भोईरने 3 चेंडू फेस केले आणि 4 धावांवरती बाद झाले. असा एकंदरीत संघाचा डाव तुम्हाला पाहायला मिळतो या पहिल्या सत्रामध्ये. इथे यावेळेस लाईन थोडीशी चुकीची पाहायला मिळते. पडल्यानंतर थोडंसं चेंडू बाहेर येतोय आणि यावेळेस फलंदाज आपण पाहतोय प्रमोद वारगडेला. इज वाईड बॉल. गोलंदाज जब्बार. फिरकीचा जादूगर. फिरकीचं आक्रमण. बैकर वॉरियर्स संघाचे संघ नायक नक्कीच निलेश मराडे इन ॲक्शन मध्ये तुम्ही पाहू शकाल नेक्स्ट मॅच मध्ये. यावेळेस इथे मात्र चेंडू बॅटचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. चेंडू येतो डॉट आणि आता इथे मात्र आपण जर विचार केला तर अद्यापर्यंत या डावातून विजय पगारे आम्हाला सांगतायत की टोटल जर विचार केला डॉट चेंडूंचा तर अद्यापर्यंत 8 ते 9 चेंडू डॉट आलेत. म्हणजे त्या चेंडूवरती धावा आल्या नाहीयेत. ही जमेची बाजू असेल रावे 11 संघासाठी. जबरदस्त गोलंदाजी. इथे मात्र बॅटची कडा लागते तोपर्यंत फक्त एकच धाव. दुसरा धावेचा प्रयत्न आणि घडलं काय. एस नॉट आउट. 2 संध्या निर्माण झाल्या. त्यावेळेस दुसऱ्या संधीमध्ये फलंदाजाला परतावं लागेल धावाच्या रूपानं. 42 नियमांतर्गत हे क्रिकेट खेळलं जातं. शेवटच्या चेंडूवरती 2 धावा आणि 2 धावेच्या मदतीने 37 धावा धाव फलकावरती. येणारे 30 बॉल आणि 38 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी टीम रावी 11ला.
बैकर वॉरियर्स या संघाने नाणेफेकी जर कौल जिंकला तर आपला निर्णय लगेच आपण कळवायचा. निलेश बॉलिंग क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. फलंदाजीसाठी आमंत्रित केले प्रतिस्पर्धी मयुरेश सुपर किंग या संघाला. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होत आहेत. ओम कोंडेश्वर भोज संघाचा खेळाडू विशाल भारती रिया 11 संघाच्या वतीने पहिले षटक. गेम ऑन. आघाडीचा फलंदाज आराब शेख. नॉन स्ट्रायकिंगला आशिष मोरे. पहिलाच बॉल. यावेळेस फटका सजवण्याचा प्रयत्न. गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू सरळ जाईल पडल्यानंतर आउटफील्ड फास्ट आहे. तितक्याच वेगाने चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकाराने सुरुवात करत असताना हा संघर्षाचा पहिला शंखनाद चौकार. बघा गेली 3 दिवस हे कृत्य आपल्याला पाहायला मिळत. बघा लाईव्ह टेलिकास्ट देखील सांगते की क्लिअर आउट आहे. पहिल्याच बॉलवरती चौकार आला आणि त्यानंतर बघा आराप प्लीज वेगळं कृत्य करू नका. काही शिवीगाळी करू नका. कारण तुमचा खेळाडू कक्ष अगदी आमच्या लाईव्ह टेलिकास्टच्या बाजूला आहे. ही सूचना तुम्ही घ्या. कारण बदलापूर प्रीमियर लीग सातत्याने आम्ही आवर्जून उल्लेख करतो की डिसिप्लिन शिस्त या स्पर्धेचा मूलभूत पाया आहे. प्रदीप भोईर येतात. इनॅट नंबर 3. धावा संघाचा फलकापती 4 1 गड्याच्या मोबदल्यात. 38 धावांचं लक्ष्य. गोलंदाज तयार. यावेळेस विशाल. इथे यावेळेस ऑन साइडला फटका चांगला पाहायला मिळतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट. प्रदीप भोईर आपल्या नावाचा ब्रँड दाखवत असताना यावेळेस चेंडू सरळ जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रन्स मिळतील 4. हा येतोय चौकार. प्रदीप भोईर. मी सुरुवातीला प्रदीप भोईरचा उल्लेख केला. अतिशय जबरदस्त क्रिकेटर. सातत्याने कमी चेंडूमध्ये जास्त धावा बनवण्याचा माणूस. सातत्याने प्रदीप भोईरने या हंगामामध्ये नक्कीच आपल्या नावाचा डंका वाजवलाय. म्हणजे प्रदीप भोईर आपण पाहिलं ना तर सुरुवातीला चौकाराने षटकाराने आगाज करतोय. परिस्थिती कशी असू दे फक्त प्रदीप भोईरला माहिती आहे फक्त लढायला शिका. यश आपल्याला नक्की मिळेल.
आणि हेच करत असताना मैदानाच्या आतमध्ये प्रदीप भोईर. गोलंदाज तयार. यावेळेस शॉर्टलाईनचा बॉल अलॉंग द कार्पेट, ब्लॉक होलचा चेंडू, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र. आणि यावेळेस घडलं काय बघा, फेकी थोडीशी चुकीची होती. अगदी नक्कीच एस्टन लगेच आपण पाहतो चेंडू एस्टनवरती आदळला, पण तो बॅकअप होत नाहीये. आणि यावेळेस 2 धावा, ऑलरेडी धावा कमी आणि दुष्काळात 13वा महिना. यावेळेस आपण पाहिलं तर 2 चौकार 1 डबल, 10 धावा धावफलकावरती. 38 धावांची गरज, एक मापक लक्ष पहिल्या मॅचमध्ये तुम्हाला ओलांडायचं आहे. अख्खूट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा मिस टायमिंग. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत मिळते या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो यावेळेस 11 धावा. अतिशय चांगली सुरुवात. दरम्यान 11 धावा धावफलकावरती. कारण आपण पहिलं सत्र ज्या पहिल्या षटकामध्ये आराब शेखने जी गोलंदाजी केली त्यामध्ये 3 धावा पहिल्या षटकामध्ये होत्या, परंतु टी फॉर टॅक जशात तसे उत्तर देत असताना एक स्वप्नवत सुरुवात, एक फ्लाइंग स्टार्ट काय असतं हे दाखवून देत असताना आपण पाहतोय प्रदीप भोईर. इथे यावेळेस पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात इनफिल्डमध्ये. कवा पॉइंटला आपण पाहतोय शशिकांत लोंगले. आणि यावेळेस हा चेंडू येतोय डॉट. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपन्न होतोय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 1 बाद 11 धावा. डीजे पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 11 धावा. अत्यंत चांगली स्पर्धा आपण पाहतोय. नक्कीच आज सुट्टीचा दिवस, रविवारचा दिवस आणि अंतिम दिवस या स्पर्धेचा. सातत्याने तुम्हाला प्रेक्षकांची रेलचेल पाहायला मिळेल. मान्यवर देखील येतील. आज अंतिम दिवसामध्ये 3 संघ क्वालिफाय झालेत. आज 4था संघ आम्हाला मिळेल, कारण आज देखील तुम्हाला चांगल्या मॅचेस पाहायला मिळतील. 4 संघ अतिशय तुल्यबल पाहायला मिळतील. रावी 11, रिया 11, बैकर वॉरियर्स आणि मयुरेश सुपर किंग. अकरा धावा, अजूनही इक्वेशन येणारे 24 बॉल आणि 27 धावांची गरज. चांगली मॅच. नक्की जेव्हा जेव्हा लो स्कोरिंग मॅचेस असतात तेव्हा तेव्हा देखील चांगल्या मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील. यावेळेस चेंडू सरळ जाईल थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने. पंचांचा इशारा येईल. शेवटच्या मोमेंटला मात्र पॉज दिले आणि यावेळेस रन्स मिळत आहेत फक्त आणि फक्त 2 धावा. नक्की बॅटकट निरंजन सावंत सर सांगत असताना अगदी चेंडू फ्लाय झाला. जणू काही हे चित्र असं वाटलं होतं की कदाचित इनफिल्डमध्ये झेलची शक्यता वाटत होती, परंतु अगदी चेंडू इनफिल्डच्या बाहेर पडला आणि त्यानंतर चेंडू अगदी ट्रॅव्हल झाला, अगदी भन्नाट वेगाने पुढे सरकत असताना. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हाफ ट्रॅकर होता, ऑन साईडला वळवलाय. एका धावेसाठी संघर्ष होतोय. मॅच इथून मात्र चांगले पाहायला मिळेल. काय घडलंय सातत्याने तुम्ही जेव्हा चुका मैदानावरती कराल तर मात्र इथून गोलंदाज थोडेसे निराश असतील, कारण जेव्हा प्रत्येक बॉलवरती 2 धावा खर्च केला, कारण समीकरण होतं 24 बॉल 27 धावांचा प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. जेव्हा जेव्हा कमी धावा असतात तेव्हा तेव्हा तुम्हाला डॉट चेंडू जास्त फेकावे लागतात. कदाचित तुम्हाला विकेट घ्यावे लागतील तरच तुम्ही या मॅचमध्ये कमबॅक करू शकाल. यावेळेस ट्रॅकर बॉल प्रदीप भोईर या फटक्यासाठी जाणला जातोय. प्रदीप भोईरच्या बॅटमधून तडाखा षटकार येतोय. आजच्या दिवसातील हा पहिला षटकार. यूज मॅक्सिमम. पहिला षटकार
आपण जर विचार केला तर पहिला BPL चौकार आपण पहिला फलंदाज सैफच्या बॅटमधून पुन्हा एकदा कुटाप्याचा बॉल, यावेळेस उंची जास्त लांबी कमी, फलंदाज होत आहेत बाद. झेलवाच्या रूपाने मात्र परतावा लागेल. पहिला अडतीस धावांची गरज, अद्यापी 17 धावांची गरज असेल. उर्वरित चेंडू शिल्लक असतील प्रमोदचे या षटकातील 2 चेंडू, एकंदरीत 20 बॉल आणि 17 धावा. आशिष मोरे स्ट्राईक एंडला आणि ऑस्ट्राईक एंडला येतात विजय. इथे यावेळेस बॅटची कडा, चेंडू थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने जाईल. यावेळेस सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे रन्स मिळत आहेत 4 आशिष मोरेला आणि टीम रावी 11ला. जबरदस्त मॅच आपण पाहिली. सुरुवातीला गोलंदाजी अफलातून, चांगला स्पेल गोलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहिला रावी 11चा. आता मात्र फलंदाजी करत असताना फलंदाजी करत असताना आपण पाहतोय यावेळेस रावी 11 संघ एकंदरीत 26 धावा फलकावरती. वाईड बॉल येतोय. नियम क्रमांक 25. इथे यावेळेस अतिशय लाजबाब क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, चेंडू जाईल सरळ, यावेळेस बाउंड्री लाईनच्या पलीकडे अजून एक चौकार, रन्स मिळतात 4. ची गरज असेल. येणारे 18 बॉल आणि 8 धावा. नक्कीच इंटरनॅशनल क्रिकेट भारत वर्सेस इंग्लंड ही मॅच तुम्ही पाहत होता. 329 धावांवरती मात्र भारताचा ऑल आउट झालाय. नक्कीच पहिला डाव भारतीय संघाचा 329 धावा आणि या दुसऱ्या सत्रामध्ये रावी 11 संघाच्या 30 धावा. गोलंदाज विशाल, सांघिक तिसरा वैयक्तिक पहिलं षटक, यावेळेस ऑन साइडला विजय कडवच्या बॅटमधून अजून एक ब्लास्ट. विशाल वरती आक्रमण, स्वागत केले विशालचं. वेलकम टू ग्राउंड. चेंडू सीमा पार, षटकार. फक्त 2 धावांची गरज. पूर्णपणे सामन्याचं चित्र स्पष्ट झालंय. यावेळेस लाईन चांगले पाहायला मिळते. अप्रतिम, अत्यंत सुरेख चेंडू होता. परफेक्ट अँड परफ्यूम डिलिव्हरी यावेळेस विशाल भारतीची. सुरुवातीला जी गोलंदाजी हवी होती ती गोलंदाजी पाहायला मिळाली नाही आहे, कारण थोडंसं निराश केलं. फलंदाजाने देखील निराश केलं रिया 11 संघाला आणि गोलंदाजाने देखील निराश केलंय. यावेळेस चेंडू शरीराचा वेध घेतोय. चेंडू येतोय डॉट. पहिल्या चेंडूवरती आला षटकार, त्यानंतर 2 चेंडू डॉट. कमबॅक करण्याचा प्रयत्न. जर कदाचित 15 ते 20 धावा अजून ऑलरेडी ॲड असता
मी सांगितलं सुरुवातीला 38-37 धावा धावफलकामध्ये आपण पाहतोय. 40 ते 45 धावा किंवा 45 ते 50 धावा असा तर ही मॅच रफ अँड टफ पाहायला मिळाली असती. अजून एक चेंडू डॉट, कारण विशाल भारती आपण पाहतोय चांगली गोलंदाजी करतात पहिल्या चेंडूवरती. नक्कीच षटकार आल्यानंतर आणि त्या षटकाराला क्विक रिप्लाय यावेळेस विजय कडो बाद होत आहेत. 1 मोर विकेट डाऊन, लागणारा तिसरा विकेट. जुबैर जब्बार शेख, जब्बार कोहारी, एस क्रिशा बदलापूर टीमचा हा देखील खेळाडू आहे. विशाल भारती सज्ज होता त्यावेळेस 5वा बॉल. इथे यावेळेस चेंडू सरळ जाईल फाईन लेग क्षेत्राला बीट करून आणि जब्बारच्या बॅट मधून येतोय हा विजयी चौकार आणि सामना जिंकलाय राबी 11 या संघाने. राबी 11 संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. वेल प्लेड बॉयज अँड ऑल टीम.